नागपूरच्या अमरावती रोडवरील बाजारगाव येथील रात्री 1:30च्या सुमारास फॅक्टरीमध्ये ब्लास्ट झाल्याची घटना घडली। रविनगर चौकातील धंदे हॉस्पिटलमध्ये येथे 20च्या वर जखमींना आणण्यात आले। यामध्ये 9 जखमींना ऍडमिट केले आहे। त्यामधील 2 गंभीर जखमी आहे, त्यांना हाड इंजुरी झाली आहे। काही जखमींना सुट्टी देण्यात आली आहे। नागपूरच्या सोलर एक्सप्लोजिव्ह या स्फोटक निर्मित कारखान्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविनगर येथील धंदे हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी कामगारांना भेट दिली। किती दूर आहे? त्या प्लॅन मध्ये ब्लास्ट झाला ते त्याचा मार इथे बसला। काय झालं काय माहित पडलं? लक्षात आलं तुझ्या काय झालं तर मग जखमी कामगारांनी नातेवाईकांची भेट घेत डॉक्टरांकडून तब्येतीची विचारपूस केली। सर, धंदे हॉस्पिटलमध्ये काल सोलार कंपनीमध्ये झालेल्या ब्लास्टचे काही जखमी आणलेले आहे। एकंदरीत काय माहिती आहे, काय सांगा? सर, जवळपास रात्री 1 ते 1:30 वाजता आम्हाला फोन कॉल आला की अमरावती रोडवर एक फॅक्टरी आहे जिथे ब्लास्ट झालेला आहे। तिथून आम्ही ते लोक म्हणाले की आम्ही काही मरीज आणि ज्यांना बाधा झालेली आहे ते आणतो दवाखान्यामध्ये। तर तसे पहिल्या राऊंडमध्ये 4 पेशंट आले, त्याच्यामधले 2 अत्यंत रूपमध्ये गंभीर होते। त्यांना तुरंत ICUमध्ये घेतल्या गेलं, त्यांना व्हेंटिलेटरवर घेतलं, त्यांना हेड इंजुरी होती आणि आता त्यांच्यावर उपचार सुरू आहे। त्यांच्यावर CT स्कॅनची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि न्यूरोसर्जन, ऑर्थोपेडिशियन, इंटेन्सिव्हिस्ट आणि प्लास्टिक सर्जन इन्व्हॉल्व केलेले आहे। सर, जसं तुम्ही सांगितलं की पेशंट आले ते एकंदरीत आणि किती लोकांना सुट्टी देण्यात आली? जवळपास सर आमच्याकडे 22 ते 23 पेशंट आलेले आहे, ज्याच्यातले आम्ही 9 पेशंट त्यांना ॲडमिट केलेलं आहे। 9 पेशंटपैकी 2 गंभीर आहे आणि बाकी सगळे पेशंटला आम्ही OPD बेसिसवर फर्स्ट एड देऊन रिलीज केलेलं आहे। सर, जसं तुम्ही सांगितलं की एवढे सर 2 पेशंट आहे त्यांना हेड इंजुरी आली आहे। असं होऊ शकतं की काही मोठा मलबा त्यांच्यावर पडला असेल, त्याच्यामुळे ही हेड इंजुरी झालेली आहे। तर त्यांना व्हेंटिलेटरी सपोर्टवर आणि BP मेंटेन करण्यासाठी जे औषधं लागतात ते सुरू केलेले आहे आणि त्यांना दोघांनाही ब्लडसुद्धा लावण्यात आलेलं आहे। विदर्भ सिटी न्यूज, नागपूर।